नमस्कार. सगळ्यांचं स्वागत. प्रार्थनेने आरंभ करूया. गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. जय श्रीराम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आजपासून पंचदशी भावदर्शन या अभ्यास वर्गाची सुरुवात होत आहे. या अभ्यास वर्गाच्या प्रस्तावनेची जबाबदारी माझ्यावर देण्यात आलेली आहे. पंचदशी भावदर्शन हा ग्रंथ परमपूज्य श्री विद्यारण्य स्वामी आणि त्यांचे शिष्य भारती तीर्थ या दोघांनी हा ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथाची जी परंपरा आहे, आपल्या संस्कृतीतल्या अनेक परंपरांपैकी गुरुशिष्य परंपरेचा हा एक महामेरू आहे. या ग्रंथामध्ये वेदांताच्या अनेक ग्रंथांचे सार, तसेच भगवद्गीता, उपनिषद व ब्रह्मसूत्र यांच्या संकल्पना, त्याच्या प्रकरण आणि प्रक्रिया या दोन्ही भागांचा समावेश असल्याने हा ग्रंथ तसा दुर्बोध आहे. आणि हा दुर्बोध ग्रंथ आपले परमपूज्य डॉक्टर काका यांनी आपल्या सर्वांसाठी सुबोध केलेला आहे. या सुबोध ग्रंथाच्या सुरुवात आदरणीय ज्योत्स्नाताई यांनी सुरू केली होती आणि त्याचाच पुढील भाग उदयजी घायाळ हे या ग्रंथाच्या माध्यमातून करणार आहे. जशी गुरुशिष्य परंपरा आदि शंकराचार्यांपासून किंवा त्यांच्या पूर्वीपासून सुरू झाली आणि ती अखंड अविरत चालतच आहे, तशी आपली पण गुरुपरंपरा अखंड अव्याहत चालतच आहे. परमपूज्य डॉक्टर काकांच्या अनेक शिष्यांपैकी काही शिष्यांचे, ज्येष्ठ शिष्यांचे इथे मला परंपरेच्या दृष्टिकोनातून उल्लेख करणे क्रमप्राप्त वाटत आहे. आदरणीय साधनाताई पुरोहित, ज्योत्स्नाताई पाटणकर, आदरणीय जयश्रीताई सांगवीकर, आदरणीय सविताताई, उदयजी घायाळ, आदरणीय डॉक्टर सुनील लुले, आदरणीय मिलिंद कुलकर्णी अशा अनेक मान्यवरांनी, परमपूज्य डॉक्टर काकांनी जी ग्रंथपरंपरा लिहून ठेवलेली आहे, ती ग्रंथपरंपरा अविरत त्यांच्या भागामध्ये, इतर भागांमध्ये पण ती सुरू ठेवलेली आहे. तसेच अनेक परमपूज्य डॉक्टर काकांचे शिष्य विदेशातही, मंगेश फडके आणि इतर शिष्यगण ती परंपरा विदेशात पण अविरतपणे सुरू ठेवत आहे. या अविरत धारेला तसंच सुरू ठेवण्यासाठी आजपासून हा उपक्रम सुरू झालेला आहे. या उपक्रमामध्ये भाष्य लिहून पंचदशी भावदर्शन यावर आदरणीय ज्योत्स्नाताई पाटणकर यांनी प्रथम या ग्रंथावर विवेचन केले. त्याचंच पुढे आदरणीय उदयजी घायाळ या अभ्यास वर्गाला पुढे नेत आहे. जशी आदि शंकराचार्यांपासून किंवा त्या पूर्वीपासून भगवान शिवापासून जी गुरुशिष्य परंपरा सुरू झाली, त्यातीलच आपली परंपरा जी पुढे नेत आहे, त्या ज्येष्ठ शिष्यांचा इथे उल्लेख करणं मला क्रमप्राप्त वाटत आहे. आदरणीय साधनाताई पुरोहित, आदरणीय जयश्रीताई सांगवीकर, आदरणीय सविताताई खरवडे ब्रह्मपुरीच्या, त्यानंतर आदरणीय उदय काका घायाळ, आदरणीय डॉक्टर सुनील लुले, आदरणीय मिलिंद कुलकर्णी
अशा अनेक मान्यवरांनी परमपूज्य डॉक्टर काकांच्या ग्रंथावर अनेक ठिकाणी प्रवचने आणि त्याचा प्रचार आणि प्रसार कशा पद्धतीने होईल याचे खूप मोठ्या प्रमाणात कार्य सुरू आहे. देश विदेशात पण आपले कार्य सुरू आहे. मंगेश फडके यांच्या माध्यमातून ही अद्वैत व वेदांताची पताका विदेशात पण फैलवली जात आहे. याचीच एक भाग म्हणून आपण आजपासून या ग्रंथाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. या ग्रंथाचं चिंतन, विवेचन, त्यानंतर साधन प्रक्रिया प्रत्येक श्लोकावर उदयजी घायाळ घेणार आहे. त्यानंतर त्याच्यावर प्रश्न उत्तरी पण राहणार आहे. आपल्याला साधनेच्या बाबतीत काहीही प्रश्न असतील तर ती प्रश्न आपण या अभ्यास वर्गामध्ये विचारू शकता. माझ्या प्रस्तावनेनंतर मुग्धाताई बिवलकर या उदय काकांचा अल्प परिचय करून देतील. त्यानंतर परमपूज्य डॉक्टर काकांचे आशीर्वचन होईल आणि अभ्यास वर्गाला सुरुवात होईल. मुग्धाताई, आपण काकांचा परिचय करून द्यावा ही आपल्याला विनंती. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. परमपूजनीय डॉक्टर काकांना वंदन करते. आदरणीय डॉक्टर ज्योत्स्नाताई पाटणकर आज या उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत, त्यांनाही मनापासून वंदन करतो. आणि आज या पंचदशी भावदर्शन अभ्यास वर्गाचे निरूपणकार आदरणीय श्री उदयदादा घायाळ यांनाही वंदन करते आणि त्यांचा परिचय करण्याचा प्रयत्न करते. आदरणीय श्री उदय कुमार घायाळ सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन खडकवासला पुणे इथे गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये 35 वर्ष त्यांची सर्व्हिस आहे. 1995 साली आपले श्रीगुरु परमपूजनीय डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख डॉक्टर काका यांचा निर्जला एकादशी ह्या पवित्र दिनी त्यांना अनुग्रह प्राप्त झाला. त्याच वेळी परमपूजनीय मंदाताई सुद्धा उपस्थित होत्या. अशा प्रकारे या आचार्यद्वयांकडून त्यांना आशीर्वाद, मार्गदर्शन मिळाले आणि खऱ्या अर्थाने आध्यात्मिक प्रवास सुरू झाला. पुढे आळंदी येथील डॉक्टर किसन महाराज साखरे यांच्याकडे विचारसागर या शास्त्र ग्रंथाचं श्रवण आणि अध्ययन करण्याची अपूर्व संधी त्यांना प्राप्त झाली. 2018 सालापासून श्री गुरूंच्या आज्ञेनुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात विचारसागर ह्या शास्त्र ग्रंथांवर त्यांनी निरूपण सेवा सुरू केली. शिवगडवरही आता 2 तरंग त्याचा अभ्यास वर्ग होत आहे. श्री गुरूंच्या जे भाष्य ग्रंथ आहेत त्यातील अपरोक्षानुभूती, दृक्दृश्य विवेक, चांगदेव 65, आत्माराम, दासबोध या ग्रंथांवरही त्यांनी निरूपण सेवा केलेली आहे. सध्या साधारण 2 वर्षांहून अधिक वर्षांपासून आपले परात्पर सद्गुरू ब्रह्मीभूत शंकर महाराज खंदारकर यांच्या ज्ञानेश्वरी भावदर्शन या अपूर्व ग्रंथावर त्यांची निरूपण सेवा सुरू आहे. त्याचा लाभ आपण घेत आहोत. अशा प्रकारे सद्गुरूंवरील निष्ठा, त्यांचे आशीर्वाद यामुळे अत्यंत प्रासादिक वाणी आणि शास्त्रशुद्ध बैठक, अध्यात्म ग्रंथाचा अति निष्ठेने सातत्यपूर्वक अभ्यास उदयदादा करत असतात आणि सगळ्यांकडून करून घेत असतात. आणि यातून केवळ एकच उद्दिष्ट की सगळ्यांना आनंद स्वरूपाची प्राप्ती व्हावी, आपल्या सद्गुरूंसारखं स्वरूप त्यांना प्राप्त व्हावं. अशा ह्या अत्यंत निस्पृही अशा प्रवचनकारांना आपण वंदन करूयात आणि त्यांनी आम्हाला पुढे पंचदशी भावदर्शन ह्या ग्रंथाचे मार्गदर्शन करावे. याआधी परम आदरणीय डॉक्टर ज्योत्स्नाताई पाटणकर यांनी संपूर्ण ग्रंथाचं अत्यंत अप्रतिम असं सुंदर निरूपण झालेलं आहे. पण आता जो प्रवचन पुष्प सुरू होणार आहे ते एक एक श्लोकावर त्याचं आधारित असणार आहे. त्यांना मी विनंती करेन की त्यांनी ह्या प्रवचन मालेला सुरुवात करावी. तत्पूर्वी आपले श्री गुरु परमपूजनीय डॉक्टर काका यांचा आशीर्वचनाचा आपण ऐकून आहोत. त्यासाठी 2 क्षणाचा अवधी घेते. जय जय रघुवीर समर्थ.
ज्यांचे व्हिडिओ चालू आहेत कृपया त्यांनी व्हिडिओ बंद करावे. उदय दादा आपला व्हिडिओ बंद करा 2 मिनिटं. अभ्यास ग्रंथाचं शास्त्रशुद्ध अभ्यास वडला होते आणि सांगणारे ते उदयजी घायाळ आहेत. ते उदय घायाळ यांचा अभ्यास अतिशय सूक्ष्म गहन असा आहे आणि तो अभ्यास घेताना नुसता अभ्यास घेताना ते थांबत नाही. त्यांची अपेक्षा अशी असते जे अभ्यासार्थी आहेत त्याने पुढच्या अभ्यास वर्गामध्ये किंवा पुढच्या वेळेला अज्ञावान वेळेला जो अभ्यास शिकलेला असतो तो पुन्हा त्यांना सांगता आला पाहिजे. आता इथे जरा विद्यार्थी नाराज होतात पुढे कारण की तेव्हा आपल्या जबाबदारी आहे कष्ट करावे लागतात. पण श्री घायाळ यांचा जो स्वभाव आहे तो स्वभाव पण छान आहे. त्याचे कारण आहे त्यामुळे नुसतं ऐकायला सोडून द्यावं असं जे काही पुढे असते पद्धत काही जणांची ती पद्धत तरी चालत नाही. या दृष्टीने हा अभ्यास वर्ग या पद्धतीने आता होईल त्याचा आपण अपेक्षा करायला हरकत नाही. असे जे ग्रंथ असतात त्याचा अनेक वेळा पारायण पद्धतीचा उपयोग विचार करावा. पारायणामध्ये पुण्यवर्ग निर्माण होतं असं शास्त्र सांगतं ते बरोबर नाही. पण पारायणामध्ये जे पुण्य जमा होतं त्या पुण्याचा विचार फार नाही करू. पुण्य शब्दाचा खरा अर्थ असा आहे जे कुठलाही कृत्य किंवा कर्म स्वरूपाकडे घेऊन जातं त्याला पुण्य म्हणावं आणि स्वरूपापासून लांब नेतं त्याला पाप म्हणावं. ही पुण्याच्या तपशील व्याख्या आपण पाहिली तर मग पंचदशीच्या अभ्यासाने जे पुण्य मिळणार आहे त्या पुण्याचं रूपांतर हे मोक्षामध्ये होणार आहे हे आपलं लक्षात घ्यायचं. आणि असा त्यांचा अभ्यास आहे हा ग्रंथ हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचे 2 प्रकार भाग असतात. एक काही वेळा त्याला प्रकरण ग्रंथाचं स्वरूप असतं काही वेळेला त्याला प्रक्रिया ग्रंथाचं स्वरूप असतं. आता हा जो पंचदशी ग्रंथ आहे तो प्रकरण ग्रंथ आहे का प्रक्रिया ग्रंथ आहे या संबंधी विचार आहे. प्रकरण ग्रंथामध्ये वेदांत शास्त्र सांगितलेलं असतं म्हणजे सोडून द्यायला असतं. पण प्रक्रिया ग्रंथामध्ये वेदांत शास्त्राच्या प्रक्रियाही सांगितलेल्या असतात. त्याला प्रक्रिया कशाला म्हणजे उदाहरण जीव आणि आत्मा यांचं जो ऐक्य आहे त्यामध्ये वाच्य लक्ष जीव शब्दाचं वाच्य जीव शब्दाचं लक्ष काय आत्मा शब्दाचं वाच्य काय लक्ष अशा पद्धतीने जो अभ्यास केला जातो त्याला प्रक्रिया असं म्हणतात. हा जो प्रक्रिया ग्रंथ आहे
की प्रकरण ग्रंथ आहे असा जो विचार आहे त्यामध्ये अनेकांचं असं म्हणणं आहे की हे दोन्ही आहे याच्यामध्ये प्रकरणही ग्रंथ आहे आणि प्रक्रिया ग्रंथ असा तऱ्हेचा विचार करणं आपल्याला जास्त चांगलं. मग असं वर्गीकरण केल्यानंतर त्या प्रक्रिया समजून घ्यायची आपल्याला इच्छा निर्माण होणं कठीण असतं. आणि कठीण असते कारण वेदांतशास्त्र समजून घेणं जे असतं ते छान सोपं असतं. प्रक्रिया ग्रंथामध्ये थोडा अभ्यास करावा लागतो, विचार करावा लागतो. या दृष्टीने प्रकरण ग्रंथ आणि प्रक्रिया ग्रंथ असं दोन्ही स्वरूप या पंचदशीच्या अभ्यास नाही. त्या पंचदशीमध्ये 15 प्रकरण आहेत त्यात आपल्याला त्याच्या नावावर आणि नावामध्ये 15 प्रकरण आहेत. त्या 15 प्रकरणांचं वर्गीकरण अतिशय छान पद्धतीने केलंय. त्याची मांडणी जी आहे ते अतिशय सुंदर पद्धतीने केली. आजपर्यंत ज्योत्स्नाताई पाटणकर रत्नागिरीच्या त्यांनी सुद्धा हा ग्रंथ सांगितला आहे. त्याचा तेवढाच अधिकारी आहे, पण त्यांची सांगण्याची पद्धत शैली वेगळी आणि उदय भयाळ यांची शैली सांगण्याची पद्धत वेगळी आहे. आणि याचा वेगळेपणा हा वेदांत शास्त्राच्या परमार्थ शास्त्राच्या विवेचना भूषणास्पद आहे. भूषणास्पद म्हणण्याचा एकच कारण आहे की कोणाला कुठल्या शैलीचा परिणाम होईल, कोणाला कुठल्या शैलीचा परिणाम होईल सांगता येत नाही. पण ज्याचा ज्या शैलीवरती परिणाम होईल त्याला ती शैली त्याच्यासाठी चांगली असा विचार जर बरोबर केला परिणामाच्या दृष्टीने तर चांगली शैली कोणाची त्याचा निर्णय करण्याच्या बांधणीला पण पडणार नाही. माझ्यावर चांगला पडणार मला ही शैली माझ्यासाठी चांगली अशा पद्धतीने विचार केला. हे सगळं चाललंय अभ्यासासाठी मोक्षासाठी चाललंय. हा विचार कधी नजरेत होणार नाही. आणि पंचदशीचा अभ्यास आहे ते सुद्धा हा विचार कधीही नजरेआड करणार नाही. त्या सगळ्याचा अभ्यास चाललेला आहे हा मोक्षाच्या दिशेने आहे. मोक्ष शब्दाचा मुक्ती असा अर्थ होतो आणि मुक्ती कसं मुक्तीचं बंधनातून किती बंधनं असतात. वीर हे आहे ते पहिलं बंधन, ती करता मुक्त आहे दुसरं बंधन, जगसत्य आहे ते तिसरं बंधन. अशा तऱ्हेची जी बंधनं आहे त्या सगळ्या बंधनातून सुटका करून देणं हे या ग्रंथाचं स्वरूप असतं, परमार्थी ग्रंथाचं स्वरूप असतं. आणि या दृष्टीने या ग्रंथाचा अभ्यास करावा की मी देह आहे जी कल्पना आहे त्यातून सुटका कशी होईल. मग ती मी देह तो माझा देह अशा प्रश्नांची उत्तर मिळून गेली किंवा हळूहळू माझा देह ही फक्त वस्तवनामध्ये आणि मी देह ही कल्पना जी आहे ती निघून आली असं सर्व बाबतीत समजावं. आणि असा अभ्यास करता करता एक दिवशी देवाला राहावं होऊन जातं. म्हणजे जीवन आत्मा जीवन ब्रह्म यांचा ऐक्य होऊन जातं. असं जीव ब्रह्मैक्याचा जो अभ्यास आहे तो या ग्रंथाच्या निमित्ताने आपण करू आपल्याकडून करून घेतला जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. हरिओम दत्त. करायचं सुरू? हो चालेल. हॅलो, करायचं सुरू? हो हो काका. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. आवाज मोठा खरा जरा आवाज नीट येत नाहीये. नीट येत नाही हा जरा मोठा आवाज करा. मोठा आवाज. हॅलो. हा तर अजून थोडा असेल तरी चालेल. आता पूर्ण आवाज मोठा केलेला आहे माझ्या बरोबर. येतोय ऐकू बाकी सर्वांना? हो अगदी व्यवस्थित हो, छान येतो. व्यवस्थित येतोय. बरं बरं तुम्ही हेडफोन लावून छान येतो छान येतो. चालेल. परत एकदा सुरू करतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. पंचदशी ग्रंथाची आज प्रस्तावना सादर होणार आहे. पण ती प्रस्तावना सादर करण्यापूर्वी मी या प्रास्ताविकाची सुरुवात वंदन भक्तीने करतो. आणि वंदन भक्ती करताना माझ्यासमोर काही विभूती आहेत आणि त्यांना वंदन केल्याशिवाय मी या पंचदशीच्या
प्रास्ताविकाला सुरुवात करणं हे मला काही योग्य वाटत नाही. प्रथम मी माझ्या श्रीगुरूंना वंदन करतो, ज्यांनी आम्हाला दोघा पती पत्नींना परमार्थाचा सूक्ष्म चिंतनाची सवय लावली. अतिशय सूक्ष्मपणे एखादा विचार आपल्याला काय पद्धतीने करता येतो याचं अतिशय सटीक मार्गदर्शन आम्हाला आमच्या श्रीगुरूंकडनं लाभलं आणि त्याचाच परिणाम हा एक अभ्यास करण्याचा एक प्रयत्न आहे. त्यांनी जेवढ्या म्हणून आम्हाला चिंतनाच्या प्रक्रिया सांगितल्या त्या सर्व प्रक्रिया मी तुम्हाला सरळ हाताने देणार आहे, काही त्याच्यामध्ये राखून ठेवणार नाही. म्हणून प्रथमचं वंदन जे आहे ते मी माझ्या श्रीगुरूंना केलेलं आहे. दुसरा जो विचार आहे तो माझ्या आजे गुरूंचा. माझ्या आजे गुरूंवर विशेष प्रेम आहे. प्रत्यक्षपणे मी त्यांना पाहिलेलं नाहीये, पण ज्ञानेश्वरी चिंतनाच्या निमित्ताने मी त्यांना पाहिलेलं आहे. म्हणजे शब्दांच्या निमित्ताने मी त्यांना पाहिलेलं आहे आणि शब्दांच्या निमित्ताने पाहिल्यानंतर माझी वारी पंढरपूरची असल्यामुळे पंढरपुरातील काही श्रेष्ठ ज्येष्ठ व्यक्तींशी माझी काही संभाषणं झाली आहे. त्याच्यामध्ये काही जणांचं म्हणणं असं आहे की श्री वैकुंठवासी शंकर महाराज कंधारकर हे पंढरपुरातलं अंतिम प्रमाण होतं. त्या काळी यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे, नंतर आपले गोरे शास्त्री असे आदी मान्यवर जे होते, जेव्हा त्यांच्यामध्ये चर्चा चालायची आणि ती चर्चा जेव्हा काही वेळा थांबायची त्यावेळी मात्र श्री शंकर महाराजांकडे अंतिम त्याचा विचार व्हायचा आणि श्री शंकर महाराजांना मात्र अंतिम प्रमाण मानलं जायचं. मुख्य जो विचार आहे की पंढरपुरात ते वेदांत केसरी या नावाने ओळखले जात होते आणि ज्ञानेश्वरीचं चिंतन त्यांनी जे लिहिलेलं आहे, टीका लिहिलेली आहे, ती वाचल्यावर मी माझ्या श्रीगुरूंशी सुद्धा एकदा चर्चा केली आणि त्यामध्ये ते मला म्हणाले की वेदांताचा अर्थ हा श्री शंकर महाराजांनीच लिहावा. अशा पद्धतीने श्रीगुरूंनी गौरवोद्गार माझ्या आजे गुरूंबद्दल काढलेले आहेत. त्या आजे गुरूंना सुद्धा मी वंदन करतो. तिसरा जो विचार आहे तो आम्हाला उभयतांना परमार्थ शिकवणाऱ्यामध्ये आदरणीय मंदाताईंचाही मोठा वाटा आहे. आम्हाला श्रीगुरूंनी ज्यावेळी पूर्वी पत्र यायची, या काळी मोबाईल आहेत पण पूर्वी पत्रातनं संवाद साधला जायचा, त्यावेळी श्रीगुरूंनी लिहिलं होतं की आदरणीय मंदाताईंचा सहवास जेव्हा जेव्हा लाभेल त्या त्यावेळी तो घ्यावा. आणि अशा पद्धतीने प्रत्येक वेळी माझे श्रीगुरू आणि आदरणीय मंदाताई या आमच्या दोघांमागे अभ्यास दृष्टीने उभ्या राहिलेल्या आहेत, त्यांना मी वंदन करतो. आता जो विचार आहे तो आदरणीय ज्येष्ठ गुरु भगिनी ज्योत्स्नाताई पाटणकरांना वंदन करण्याचा. त्यांनी पंचदशीचं एक चिंतन मांडलेलं आहे. आज त्या ऐकण्यासाठी उपस्थित पण आहे. मी त्यांना वंदन करतो. त्यांना मी नेहमी पूर्वी ज्यावेळी आम्हाला उभयतांना अभ्यास करायची वेळ यायची त्यावेळी आम्ही दोघांनी वेळोवेळी त्यांना अभ्यास विचारलेला आहे, म्हणून त्या सुद्धा आम्हाला वंदनीय आहे. पुढे वंदन करण्याच्या मध्ये आणखीन एक विचार समोर येतो की या गुगल मीटवर प्रत्यक्षात माझ्यासमोर नसलेले पण कान रूपाने म्हणजे श्रवण रूपाने ऐकण्याच्या निमित्ताने प्रत्यक्ष असलेले असे जे श्रोते आहेत त्या श्रोत्यांना मी वंदन करतो. कारण श्रोताच जर नसेल तर वक्ता सिद्ध होण्याची व्यवस्थाच नाहीये. म्हणून इथे काय आहे, सगळे श्रोते जे आहेत ते एक पंचदशीचं वाचन, श्रवण आणि ऐकणं करून झालेले आहेत. त्यामुळे माझं काम सोपं झालेलं आहे, माझा पेपर सोपा झालेला आहे. अशा पद्धतीने मी त्या श्रोत्यांना सुद्धा वंदन करतो. आणि सरते शेवटी हे सर्वात महत्त्वाचे असलेले टेक्निकल ॲडवायझर, या टेक्निकल मंडळींमध्ये ते जे काय 4 जण ॲडमिनच्या स्वरूपात आहेत ते सुद्धा तयार कानाचे श्रोते आहेत आणि ते 4 जण मात्र ते सगळे पडद्यामागचे सूत्रधार आहेत. त्यांच्याशिवाय हा सगळा ऑनलाईन प्रपंच जो आहे तो होणं अपूर्ण आहे. म्हणून त्यांना सुद्धा मला वंदन करायचं आहे. त्यामध्ये अंजलीताई जोशी आहे, मिस्टर अँड मिसेस यन्नावार आहे आणि मुग्धा बिवलकर हे नाव मला मुद्दामून लक्षात ठेवून घ्यावं लागतं, अदरवाईज ते गौरीताई या नावाने माझ्या सतत ते डोक्यात असतं.
आणि शेवटी माझी मुलगी आसावरी घायाळ ती सुद्धा हजर आहे आणि ती सुद्धा ऍडमिन वगैरेचं काम करण्याचा प्रयत्न करतीये. म्हणून या सर्वांना मी वंदन करतो आणि आजच्या पंचदशीच्या अभ्यासाचं प्रास्ताविक मांडायला सुरुवात करतो. कार्यक्रम पत्रिकेमध्ये असं एक वाक्य लिहिलेलं आहे आणि त्या वाक्यामध्ये असं लिहिलेलं आहे की डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख रचित पंचदशी भावदर्शन या ग्रंथानुसार चिंतन केले जाणार आहे आणि ते चिंतन तसंच होणार आहे, यामध्ये काही शंका नाहीये. त्याचं कारण काय आहे की श्रीगुरु आणि शिष्य हा एक मोठा जिव्हाळ्याचा संबंध असतो. दोघांमधलं एक ट्युनिंग असतं आणि त्या ट्युनिंगच्या निमित्ताने तो जो दोघांमध्ये एक प्रेमभाव संबंध सिद्ध होतो आणि त्याचाच परिणाम म्हणून आपले आवडते श्रीगुरु असा एक विचार पुढे येतो. पण हे सगळं करताना पंचदशीकार जे आहेत, म्हणजे मूळ पंचदशीकार जे आहेत की विद्यारण्य स्वामी आणि भारती तीर्थ, यांच्या पंचदशीवर अनेक जणांच्या टीका प्रसिद्ध आहेत. त्यातली जी प्रथम टीका आहे ती अच्युतराय मोडकांची आहे आणि ती टीका जी आहे ती काही मला वाचायला मिळालेली नाही आणि ती मला वाचायला मिळालेली नसल्यामुळे मला त्याबद्दल बोलण्याचा काही एक अधिकार नाही. खरं सांगायचं म्हणजे मला एक बोलायची गोष्ट अशी आहे की मी आज जे काय 4 टीकाकार तुमच्यासमोर मांडणार आहे आणि त्या मांडण्यातनं या माझ्या श्रीगुरूंच्याच टीकेचा मी मार्ग अवलंबणार आहे याची काही कारणं स्पष्ट करायची. आणि ती कारणं स्पष्ट करताना मला या 4 जणांची तुलना अजिबात करायची नाहीये, कारण अनुभव प्रमाण हे सर्वात श्रेष्ठ प्रमाण मानलं जातं आणि आत्मानुभव म्हणजे ब्रह्मानुभवाच्या बाबतीत हे 4ही टीकाकार समृद्ध होते. त्यांच्या आनंदारूपतेबद्दल काही शंका घेण्याचं कारण नाही. नंतर माझ्या हातात एक टीका जी मिळालेली आहे ती बापट शास्त्री यांची टीका आहे. ते पुस्तक 1922 सालातलं आहे. अत्यंत जीर्ण शीर्ण अवस्थेत ते पुस्तक माझ्या हातात पडलं आणि ते पुस्तक देणारे जे माझे ज्येष्ठ गुरुबंधू आहेत कर्वे काका, त्यांना ते रद्दीच्या दुकानात मिळालं. रद्दी घालायला जेव्हा ते त्या रद्दीच्या दुकानात गेले होते तिथे ते पुस्तक त्यांना दिसलं. त्यांनी ते घेतलं तर त्यावेळी तो रद्दीवाला म्हणाला की तुम्ही हे पुस्तक तसंही घेऊन गेलात तरी काही अडचण नाही. अशा पद्धतीने मला बापट शास्त्री यांची टीका मिळाली म्हणून मी त्या टीकेला वाचू शकलो, म्हणून मी त्यांनाही धन्यवाद देऊ इच्छितो. पण ही टीका लिहिताना श्री बापट शास्त्रींनी त्यांच्या प्रस्तावनेत लिहिलेलं आहे की अच्युतराय पटवर्धनांची टीका जी आहे ती अत्यंत क्लिष्ट आहे. पटवर्धन नव्हे, मोडकांची. ती अत्यंत क्लिष्ट आहे आणि त्यातली जी काय प्रमेय आहेत ती समजून घ्यायला अत्यंत अवघड आहे. प्रवचनकार करणारा म्हणजे प्रवचनकाराला सुद्धा त्या पंचदशीच्या वर प्रवचन देताना त्या टीकेला बघून जर प्रवचन द्यायची वेळ आली तर अत्यंत अवघड गोष्ट आहे. म्हणून त्या मानाने मी जो अर्थ लिहिलेला आहे तो जरा विस्तृत आहे आणि तो समजून घेण्यासारखा आहे. असा एक विचार त्यांनी मांडलेला आहे. पण मुख्य विचार जो माझ्या मनातला आहे तो मी आता बोलून दाखवतो की मी बापट शास्त्रींची टीका वाचली, पाहिली आणि पाहिल्यावर असं लक्षात आलं की त्यांनी जी टीका लिहिलेली आहे ती शास्त्र प्रचूर आहे आणि शास्त्र प्रचूर असताना तिच्यामध्ये काही जर का उदाहरणं किंवा काही संदर्भ द्यायची वेळ आली तर ते उपनिषदातले सगळे संदर्भ दिलेले आहेत. उपनिषद वाक्य आहेत किंवा संस्कृत मधली वचनं आहेत आणि ती माझ्यासारखा जो संस्कृत ग्रंथाचा अभ्यास नसलेला साधक आहे त्याचा ती पंचायत करणारी आहे. असं जरी असलं तरी बापट शास्त्रींची टीका मी एक वाचण्याचा प्रयत्न केला. ती अवघड आहे यात शंका नाही. नंतर जी एक टीका आहे ती आहे पंडित द वा जोगांची. ती बहुतेक म्हणजे 1990 ते 2000च्या दशकातले जेवढे साधक मंडळी आहेत की ज्यांनी पंचदशीचा अभ्यास केलेला आहे त्या बहुतेक साधकांनी या टीकेचा अभ्यास केलेला आहे. अत्यंत विस्तृत 700-800 पानांची अशी ती टीका आहे आणि ही टीका 1982 साली द्वितीय आवृत्तीत प्रकाशित झालेली आहे आणि ती 1982 सालची जी आवृत्ती आहे ती आम्हाला 95च्या नंतर 2000च्या आसपास मिळालेली आहे. असं सगळा जो विचार आहे ती टीका सविस्तर आहे, यात वादच नाही. पण काय आहे
ती टीका जरी सविस्तर असली तरी त्या टीकेला पंडिती थाट आहे. 2 काशीमध्ये जर का जाऊन विवरण करायचं म्हणलं आणि ते काशीमधले पंडित जे असतात ते सगळ्या शास्त्र शब्दांना, सगळ्या शास्त्र वचनांना किंवा उपनिषदांच्या श्रुतीच्या वचनांना ते सरावलेले असतात. आणि ते सरावलेले असल्यामुळे त्यांच्या समोर जरी काही प्रमाणं आली किंवा शास्त्र प्रचुर भाषा आली तर ती त्यांना कळत होती. आणि ती त्यांना कळत असल्यामुळे ती जी काय जोग महाराजांची जी टीका आहे, त्याचा अर्थ वगैरे आहे, तो पंडितांसमोर मांडण्याच्या योग्यतेचा अर्थ आहे किंवा त्यांच्या टीकेला पंडिती थाट आहे. उदाहरणार्थ त्यांचं लिखाण जे आहे, तुम्ही असे जर म्हणत असाल तर, म्हणजे पूर्व पक्षाचं खंडन करताना तुम्ही असे म्हणत असाल तर आता मी तुमचे खंडन करतो, अशा पद्धतीने जी काय भाषा बोलली गेलेली आहे ती पंडित दवाजोगांची आहे. पण तीही टीका वाचनीय आहे यात शंका नाही. पुढे आता मात्र 2005 साली माझ्या श्रीगुरूंची टीका म्हणजे डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांची 2005 सालाची टीका प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हापासून याच टीकेचा म्हणजे या पंचदशीवरील ग्रंथाचा अभ्यास मी आत्तापर्यंत सातत्याने करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून मला आत्ता सध्या अभ्यासाला याच टीकेचा आश्रय आहे. आणि पुढे सुद्धा आपण याच डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख म्हणजे माझे श्रीगुरु यांच्या टीकेला धरूनच अभ्यास करणार आहोत. कदाचित एक गोष्ट तुम्ही माझ्यासमोर बोलाल की तुमचे श्रीगुरु आहेत. कदाचित तुम्ही असा सुद्धा आरोप माझ्यावर करू शकाल की तुमचे श्रीगुरु आहेत म्हणून तुम्ही असं काही म्हणता आहात काय. तर तसं नाहीये मला म्हणायचं. या तिन्ही चारी म्हणजे या मला 2 टीका आणि माझ्या श्रीगुरूंनी केलेली टीका, या तीनही टीकांचा मी जेव्हा अभ्यास केला त्यावेळी माझ्या श्रीगुरूंच्या टीकेमधील काही वैशिष्ट्य मला पुढे आली आणि ती वैशिष्ट्य जी आहेत ती मी आज थोडी सांगणार आहे. प्रथम जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा या टीकेला आधारभूत काय आहेत. या पहिल्या ज्या प्रथम 2 टीका आहेत बाळपट शास्त्री आणि दवाजोगांची, त्याच्यामध्ये टीकेला जे काय आधारभूत विचार आहेत ते केवळ उपनिषदातले आहेत. पण जेव्हा माझ्या श्रीगुरूंची टीका माझ्या हातात पडली आणि मी ती वाचायला घेतली त्यावेळी या टीकेमध्ये एक वैशिष्ट्य आढळून आलं की या टीकेला प्रमाणभूत हे संतांचे वचन आहेत. महाराष्ट्रातले 4 संत आहेत, समर्थ रामदास स्वामी, श्री ज्ञानदेव, श्री तुकाराम महाराज आणि श्री नाथ महाराज. हे 4ही संत जे आहेत त्या 4ही संतांची प्रमाणं ही ओवी रूपात आपल्या पुढे आहेत. आणि या 4ही संतांच्या ग्रंथांचा अभ्यास संपूर्ण महाराष्ट्रभर चाललेला असतो आणि त्यांची वचनं ही आपल्यासमोर असतात. आणि ती वचनं जर का प्रमाणभूत आपल्यासमोर आली तर तो पंचदशीचा जो मुख्य विचार आहे म्हणजे मुख्य सिद्धांत आहे तो समजून घ्यायला आपल्याला खूपशी सुलभता येऊ शकते. हा मात्र मुख्य विचार आहे. म्हणून इथे ज्यावेळी शास्त्रीय प्रक्रियेची जी क्लिष्टता आहे त्याचा विचार मांडण्याची वेळ येते त्यावेळी त्या शास्त्र प्रक्रियेच्या क्लिष्टतेला थोडासा फाटा माझ्या श्रीगुरूंनी दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ त्यांना शास्त्र शब्द येत नव्हते असं नाहीये. ते शास्त्र शब्द त्यांना संपूर्णपणे माहीत आहेत, पण ती सुलभ करताना त्यांनी काही शास्त्रीय शब्द तिथे लिहिलेले आहेत आणि त्या शास्त्र शब्दांचे अर्थ तिथे त्या ओवीच्या पुढेच म्हणजे त्या शब्दांच्या पुढेच लगेच आपल्या पुढे ते काय म्हणूया विस्तृतपणे समजावून सांगितलेले आहे. शिवाय या पंचदशीला मागे एक ओवी सूची म्हणजे एक सूची पण आहे आणि त्या सूचीमध्ये शास्त्र संदर्भ ग्रंथांचा संदर्भ शब्दांचा सुद्धा अर्थ लिहिलेला आहे. तो त्या अभ्यासकाला खूप उपयोगाला येतो. म्हणून इथे काय आहे की पंचदशी नावाचा ग्रंथ जो आहे तो संत प्रमाणामुळे आपल्याला काहीसा सुलभ झालेला आहे. आता तुम्ही म्हणाल इतका सुलभ झालेला आहे तर आपला आपण अभ्यास करून त्या ग्रंथाचा विचार आपण करू शकतो काय. तर मात्र याचं उत्तर नाही असंच आहे. तो ग्रंथ कोणाकडे तरी जाऊन आपल्याला समजून घ्यावा लागतो आणि कोणाकडे तरी म्हणजे श्रीगुरूंकडे जाऊन. आम्हाला आमच्या श्रीगुरूंकडनं यातले काही भाग आम्हाला ऐकायलाही मिळाले. पंचकोश विवेक, काही त्यातली विवरणं आम्हाला द्वैत विवेक असे काही प्रकरणं ऐकायला मिळाली
आणि ती प्रकरणं ऐकायला मिळाल्यामुळे आम्हाला त्याचा खूप फायदा झाला. पण कसं असतं की आपण जर का श्री गुरूंकडे जाऊन त्यांच्या बुद्धीने किंवा संतांच्या बुद्धीने जर का पंचदशी सारख्या ग्रंथाचा अभ्यास केला तर मग मात्र आपल्याला खूप मोठा फायदा होऊ शकतो. कारण प्रत्येक ग्रंथामध्ये ज्ञानबाची मेख असतेच आणि ती मेख त्यांच्याकडे जाऊनच आपल्याला ती सोडवून घ्यावी लागते. म्हणून इथे त्या ज्ञानबाच्या मेखेला समजून घेण्यासाठी तरी श्री गुरूंकडे गेल्याशिवाय पंचदशी हा ग्रंथ समजणार नाही. मी त्यांच्याकडनं काही शिकलो आणि त्या काही शिकण्यातनं जे काही मला कळालं त्यातलं जे कळालेलं आहे ते काही थोडंफार मांडण्याचा प्रयत्न माझ्याकडनं होणार आहे. आता पुढचा मुद्दा जो येतो की या ग्रंथाचा विषय काय आहे. कारण नेहमी बोलायची जेव्हा वेळ येते तेव्हा आपल्याला अनुबंधामध्ये विचार करताना विषय, अधिकारी, प्रयोजन आणि संबंध हे अनुबंध चतुष्टय मांडावे लागतात. मग या ग्रंथाचा विषय काय. मग या ग्रंथाचा विषय आहे जीव ब्रह्मैक्य ज्ञान. अशा पद्धतीने विषय जेव्हा पुढे येतो त्यावेळी जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य म्हणजे आनंद रूपता सिद्ध करून घेणं हेच या पंचदशीचा मुख्य विचारसरणी आहे आणि ती आपल्याला कळून घ्यावीच लागेल. हा एक आपल्याला विचार करण्याशिवाय पर्याय नाहीये. म्हणून विषय जर का आपल्याला कळाला तर मग कळून घेण्याच्या दृष्टीने आपण आपली एक तयारी करू शकतो आणि ती तयारी जी आहे त्याला अधिकारी असं म्हणतात. म्हणून या ग्रंथाचा अधिकारी पण आहे आणि तो अधिकारी मात्र निष्काम कर्म निष्काम उपासना झालेला आहे. आता ज्याची निष्काम कर्मोपासना पूर्ण झालेली नाही त्यांनी मग हा ग्रंथ ऐकूच नाहीये काय. तर असं नाहीये. आपण आपल्या निष्काम कर्मोपासनेचा प्रारंभ करावा. ती करता करता या ग्रंथाचंही श्रवण करावं, अधिकारही कमवावा आणि अधिकार कमवता कमवता ज्ञानरूप होऊन जावं. मुख्य जो विचार आहे तो ज्ञानरूप होण्याशी आहे. म्हणून समर्थांची ओवी सुद्धा आहे, आधी करावे ते कर्म, कर्ममार्गे उपासना, उपासका सापडे ज्ञान, ज्ञाने मोक्षची घडे. म्हणजे याचा अर्थ साधनेचा क्रम दिलेला आहे. म्हणून ज्याची निष्काम कर्मोपासना पूर्ण झालेली आहे त्याला या पंचदशीतली प्रमेय समजून घ्यायला अवघड जाणार नाहीत आणि ज्याला समजलं पुन्हा त्याला वर्तन तसं करणं भागच आहे. म्हणजे करावंच लागेल. समजले आणि वर्तले त्याची भाग्य पुरुष भले असं समर्थांचं म्हणणं आहे. म्हणून समजून घ्यायचं आहे. नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम. ती सिस्टीम मी वापरायची आहे. गेट द रिझल्ट, त्याला जीवनमुक्ती असं म्हणतो. अँड फॉरगेट द सिस्टीम या शब्दाचा अर्थ सिस्टीम दुसऱ्यासाठी ती सोडून द्यायची आहे. त्या सिस्टीमच्या आधाराने आणखीन कोणी काही अभ्यास करण्याची व्यवस्था आहे. म्हणून इथे अधिकारी सुद्धा निष्काम कर्मोपासना करणारा असला पाहिजे. म्हणून आपल्याला निष्काम कर्मोपासनेच्या उपायाशिवाय त्या ग्रंथांची प्रमेय समजण्याचा कुठलाही वेगळा मार्ग नाही. मग ज्यावेळी अधिकारी ठरतो त्यावेळी मग मात्र फल. मुख्य विचार काय आहे की प्रत्येक गोष्ट फलासाठीच केली जाते आणि ते जर फळ मला मिळालं नाही तर मग मी कशाला बसू अभ्यासाला. म्हणून समर्थांनी सुद्धा एके ठिकाणी म्हणलंय त्यांच्या दासबोध ग्रंथाबद्दल, आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसरा. म्हणजे याचा अर्थ काय आहे, जर का निष्काम कर्मोपासना माझी योग्य चालली तर माझ्या क्रियेमध्ये फरक पडतो आणि पुढे हळूहळू मला जीवब्रह्मैक्याची प्रमेय कळायला लागतात आणि ती कळायला लागल्यानंतर मला जीवब्रह्मैक्याचं ज्ञान अनुभवाच्या स्तरावर येतं. म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे की जीवब्रह्मैक्य ज्ञानाविषयी जे शाब्दिक ज्ञान आहे ते गोळा करणं हे या ग्रंथाचं अवांतर फल आहे. पण मुख्य फल काय आहे म्हणजे मुख्य प्रयोजन काय आहे तर ते प्रयोजन मात्र जीवब्रह्मैक्य ज्ञानाची सिद्धी म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान हाच आहे. म्हणून इथे फल हा जो विचार आहे तो ज्ञानाच्या संदर्भातला विचार आहे. म्हणून इथे आपल्याला ज्ञानरूपतेशिवाय आपल्याला दुसरं काही बोलता येणार नाही. कदाचित तुम्ही मला म्हणाल की तुला कधी काहीतरी विनोद करता येतो काय, पण मला विनोद प्रवचनात करता येत नाही हेच माझं मोठं काय म्हणूया कुलक्षण आहे. पण ते आता तुम्ही तेवढं सांभाळून घ्याल अशी मी एक विनंती करतो. आता या शिवाय या एक ग्रंथांची काही वैशिष्ट्य आहे ते माझ्या श्रीगुरूंच्या त्यांच्या आशीर्वचनात आलेलं आहे आणि आशीर्वचनात त्यांनी एके ठिकाणी असं म्हणलेलं आहे की हा ग्रंथ प्रक्रिया ग्रंथ पण आहे आणि प्रकरण ग्रंथ पण आहे. अशा पद्धतीने
प्रक्रिया आणि प्रकरण ग्रंथाचं हे मिश्रण आहे, तर ते मिश्रण कसं आहे हे मला कळलं पाहिजे. म्हणजे प्रक्रिया म्हणजे काय, प्रकरण म्हणजे काय, आणि मग पुन्हा आकरण ग्रंथ त्या ठिकाणी येणारा एक विचार आहे, तो जर मला कळाला तर मग आपल्याला समजून घेता येतं. म्हणून इथे समजून घेताना एक आपल्याला गोष्ट अशी करावी लागते की ही प्रक्रिया काय आहे, की जीवब्रह्मैक्य ज्ञानाच्या अनेक प्रक्रिया या विचारसागर ग्रंथामध्ये सांगितलेल्या आहेत, तसंच या पंचदशी ग्रंथामध्येही सांगितलेल्या आहेत. मग त्या प्रक्रिया आपल्याला जेव्हा समोर आपल्या येतात तेव्हा त्या प्रक्रिया आपल्याला संतांच्या ग्रंथाला धरून जर का त्या स्पष्ट झालेल्या असतील तर त्या जास्त आपल्याला नेटकेपणाने आणि नेमकेपणाने कळतात. म्हणून आता उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की उदाहरणार्थ जीव नावाची एक संज्ञा आहे आणि मग त्याचं बुद्धी अधिक बुद्धीत आत्मा अधिक बुद्धीत पडलेला आत्म्याचं प्रतिबिंब अशी एक व्याख्या तयार होते. पण जेव्हा जीवब्रह्मैक्य ज्ञान अशी जेव्हा जोड किंवा त्याचा विचार करण्याची वेळ येते तेव्हा मात्र श्री ज्ञानदेव महाराज जे आहेत ते ओवीच्या निमित्ताने आपल्याला समजावून सांगतात की परतोनी पाठमोरे ठाके आपण या आपण पै देखे देखत खे व ओळखे म्हणे तत्व ते मी. म्हणजे ही जीव ब्रह्मैक्याची जी प्रक्रिया आहे, जर साधकाने आपली बुद्धी शांत केली, म्हणजे मी देह, मी करता, मी भोगता या पद्धतीने असलेली जी अशांत बुद्धी आहे ती जर का मी आत्मा आहे या वृत्तिस्थ चिदाभासाच्या स्तरावर झालेल्या ज्ञानाने जर का ती आपण न्हावून घेतली, त्या बुद्धीला जर समजूत घातली, तर तो जो बुद्धी नावाचा जो विचार आहे, ते बुद्धी नावाचं जे सब्जेक्ट आहे तो बुद्धी शांत होऊन जाईल. आणि बुद्धी शांत झाल्याबरोबर तो जो आत्मप्रकाश आहे तो स्वरूपाला जाऊन मिळेल आणि मग त्या स्वरूपाचा जो ठसा आहे, म्हणजे त्या आत्मस्वरूपाची भेटी घेतलेला जो ठसा आहे तो अंतःकरणावर उमटेल आणि वृत्तीच्या स्तरावर कळेल की अरे हो, मला त्याचं ज्ञान झालं. अशा पद्धतीने हा जो प्रक्रियाचा विचार जो आहे तो प्रक्रिया आणि प्रकरण ग्रंथाचा विचार आपल्याला करता येतो. प्रकरण ग्रंथाचा विचार करताना प्रकरण ग्रंथामध्ये मुख्यत्वाने ऍप्लिकेशनचा विचार केला असतो आणि ज्ञानेश्वरी, दासबोध, नाथ महाराजांचा भागवत हे सगळे किंवा तुकाराम महाराजांची गाथा हे सगळे प्रकरण ग्रंथ आहेत. म्हणून इथे प्रक्रिया ग्रंथ आणि प्रकरण ग्रंथ या दोघांचा मेळ आपल्याला जर का घालता आला अभ्यास दृष्टीने तर आपलं साधन हे नेमकं आणि नेटकं अधिक होईल. आणि समर्थ म्हणतात, जो नेमका आणि नेटका अभ्यास करतो त्याचा अभ्यास जीवब्रह्मैक्य ज्ञानाच्या दृष्टीने अधिक लवकर सफल होण्याची व्यवस्था आहे. म्हणून हा ग्रंथ प्रकरण आणि प्रक्रिया यांचं मिश्रण आहे. हा विचार जर आपल्याला करायची वेळ आली तर हा आपल्या प्रॉफिटचा विचार आहे. म्हणून अशा पद्धतीने आणखीन एक विचार एक पुढे येतो, तो आकरण ग्रंथ. आणि आकरण ग्रंथ या शब्दाचा अर्थ ज्या ग्रंथामध्ये काहीही करा असं काही सांगितलेलं नसतं. उदाहरणार्थ चांगदेव 65 किंवा अमृतानुभव, करण्याची भाषा तिथे नाहीच आहे. करण्याची भाषा म्हणजे क्रियेच्या स्तरावर असलेला परमार्थ, त्याला आपण निष्काम कर्म, निष्काम उपासना म्हणतो. आता ती करण्याची भाषा पूर्णपणे संपलेली आहे. केवळ विचारांच्या स्तरावर त्याला विचार सांगायचा आहे. आणि अमृतानुभवाचा विचार केला तर तिथे काही करा किंवा नका करू ही भाषाच नाहीये. केवळ आनंद रूपतेचा अनुभव श्री ज्ञानदेवांनी बोललेला आहे. म्हणून इथे हा जो विचार आहे तो आकरण ग्रंथाचा विचार आपल्या पुढे या पद्धतीने येतो. म्हणून इथे हे जे काय मिश्रण आहे प्रकरण आणि प्रक्रियेचं, तर ते मिश्रण आपल्या समोर येणारे आणि त्या मिश्रणाचा विचार जो आहे साधनेच्या दृष्टीने तो आपल्या प्रॉफिटचा विषय आहे. पंचदशी ग्रंथाच्या संदर्भात जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा 15 प्रकरणांनी युक्त असा पंचदशी ग्रंथ आहे. आणि 15 प्रकरणामध्ये आपण विचार करायला घेतो तेव्हा 5-5 प्रकरणांचा एक गुच्छ किंवा आपण म्हणूया एक बंच तयार केलेला आहे आणि त्या प्रत्येक बंचला एक नाव दिलेलं आहे. म्हणून पहिलं जे नाव आहे ते विवेक प्रकरण आहे, दुसरं जे नाव आहे ते दीप प्रकरण आहे आणि तिसरं जे नाव आहे ते आनंद प्रकरण आहे. अशा पद्धतीने आपल्याला पंचदशी समोर येणार आहे. आज मी केवळ त्याचं प्रास्ताविक करणारे विवेक, दीप आणि आनंद याचा थोडक्यात परिचय करून देणार आहे. ज्यावेळी तत्वविवेकाने सुरुवात होईल त्यावेळी आपण त्याचा डिटेल जो विचार आहे तो करणारच आहोत.
म्हणून विवेक प्रकरणाचा जेव्हा विचार करायची वेळ येते त्यावेळी लक्षात घ्यायचं आहे की त्या विवेकाची व्याख्या आपल्याला समोर ठेवावी लागेल. आणि ती विवेकाची व्याख्या असं सांगते की एक आत्मतत्व हे अविनाशी असून क्रियारहित असून ते सत्य एकमेव अद्वितीय आहे. आणि ते सोडून सगळं जे काय जगत आणि त्या जगतातले पदार्थ आहेत ते नाश पावणारे आहेत. असा ज्याला विवेक झालेला आहे किंवा असा ज्याला विवेक करून घ्यायचा आहे त्यांनी मात्र हे तत्व विवेक म्हणजे हे विवेक प्रकरण जे आहे ते समजून घेतलं पाहिजे. आणि विवेकामध्ये निवड आहे आणि निवडीमध्ये आपल्याला नेहमी लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळी निवड करण्याची वेळ येते अगदी लहान मुलांपासून निवड करण्याचा विचार पुढे येतो त्यावेळी लहान मुलगा सुद्धा आपल्याला हवं आहे तेच घेतो. तर मोठ्या माणसांनी सुद्धा आपल्याला हवं आहे ते घ्यायला काय अडचण आहे. म्हणून इथे विवेकाचा विचार करताना एक ब्रह्मच तेवढं सत्य असून उर्वरित जगत नाश पावणारं आहे म्हणून ब्रह्मस्वरूपाच्या विचारांचा सतत मला पाठपुरावा केला पाहिजे. आणि तो विचारांचा माझ्या अंतःकरणात पाठपुरावा मी केला तर मग मला मात्र असं लक्षात येईल की एक ब्रह्मतत्वच तेवढं सत्य असून ते माझं स्वरूप आहे. कारण माझी सतत सुखाकडे जाण्याची भाषा आहे. ज्ञानदेवांचं म्हणणं पण आहे सुखा लागी जीवा करीसी तळमळ. अशा पद्धतीने मी जर सतत सुखाचा जप करत असेल तर मग मला आत्मसुखाचाच मी जप करत आहे हे मला लक्षात घ्यावं लागेल. आणि म्हणूनच मला विवेक करण्याशिवाय पर्याय नाही. समर्थांचं म्हणणं तसंच आहे विवेके सदा सस्वरूपी भरावे असं त्यांनी मनाच्या श्लोकात पण लिहिलेलं आहे. मी आज काही प्रमाण पण देणार आहे. विवेकासाठी मी प्रमाण द्यायचं कारणच आहे संतांचं. कारण या माझ्या श्रीगुरूंच्या ग्रंथाला संतांचं प्रमाण आहे आणि श्रीगुरु प्रमाणाबरोबर संत प्रमाण सुद्धा तेवढंच आणि तितकंच श्रेष्ठ आहे. म्हणून विवेकाने जर का आपण स्वरूपाशी एकरूप होण्याचा सतत प्रयत्न केला तर मग काय आहे हे जगतादी देहादी जगताचे जे सगळे विचार आहेत ते हळूहळू डायल्यूट होतील आणि एक दिवस ते माझ्या अंतःकरणात विशेषत्वाने असलेले जे काय विचार आहेत ते माझ्या अंतःकरणातनं दूर होतील आणि मला एक दिवस माझ्या आनंदाचा लाभ होऊन जाईल. म्हणून इथे काय आहे समर्थ आणखीन एकदा असं म्हणतात विवेकाचे फळ ते सुख आणि अविवेकाचे फळ ते दुःख. विवेक वस्तूकडे ओढी नंतर अविवेक देहबुद्धीकडे ओढ. म्हणजे काय झालं की आपल्याला निवडच करायची असेल तर विवेकाने आपल्याला त्या ब्रह्मतत्वाचीच निवड केली पाहिजे. आणि पंचदशी एक्झॅक्टली पहिल्या 5 त्या प्रकरणांमध्ये म्हणजे त्या उपप्रकरणांमध्ये त्या विवेकाचाच विचार सांगते. आणि त्याच्यामध्ये मग द्वैत विवेक आहे, पंचकोश विवेक आहे, महावाक्य विवेक आहे, तत्व विवेक आहे. असे जे 4-5 जे काय विचार आहेत ते विवेक नावाचं प्रकरण आहे. आणि मग त्या विवेकामध्ये चित अचित ग्रंथीचा भेद होण्याची तिथे व्यवस्था आहे. म्हणून इथे ब्रह्मतत्वाची निवड या विवेक प्रकरणांच्या साहाय्याने करणं हा मुख्य विचार आपल्याला समजून घ्यावा लागेल. दुसरं जे त्यातलं 6 ते 10 अशा पद्धतीने जी काय विचारधारा मांडली गेलेली आहे ते दीप प्रकरणाची आहे. आणि दीपाचा जेव्हा विचार केला जातो त्यावेळी आपण असं म्हणूया की दिव्याच्या प्रकाशात मला दिसते असं आपण एक म्हणतो बोलताना. पण त्या दिसण्यामागचं कळणं जे आहे ते आपल्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. आणि ते कळणं जोपर्यंत घडत नाही त्या कळण्यामागचं कळणं कळत नाही तोपर्यंत मात्र माझी काय असते खूप ठिकाणी कळून घेण्याची धडपड चालू असते. म्हणून इथे हे जे काय कळणं आहे दीपाच्या प्रकाशातलं जे काय कळणं आहे त्याच्या मागे एक अस्सल कळणं आहे. आणि ते अस्सल कळणं जे आहे ते मात्र स्वरूपाकडचं आहे. आणि त्या स्वरूपाच्या प्रकाशात मला हे सगळं दिसून कळतं. हा जो मुख्य विचार जो आहे तो आपल्या पुढे येतो. म्हणून दीप प्रकरणामध्ये तृप्तिदीप आहे, कूटस्थ दीप आहे, अशा पद्धतीने आपल्या पुढे चित्रदीप आहेत. ही 4-5 उपप्रकरणं आपल्या पुढे येणार आहेत. पण या दीपाचा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा मात्र लक्षात ठेवावं लागतं की या तृप्ती दीपाचं महत्व काही वेगळंच आहे. या 14ही प्रकरणांचा अभ्यास केल्यानंतर माझी जी काय तृप्ती आहे ती तृप्ती ही सहज तृप्ती असली पाहिजे. त्याला अगदी एक उदाहरण देतो. माझी एका सद्गुरूंची भेट झाली होती. त्यांना कुलकर्णी काका म्हणतात. त्यांना मी हात जोडून विनंती केली होती आमच्याकडनं काही राहून गेलेला असेल सेवा करण्यात तर तुम्ही आम्हाला कृपया माफ करावं. पण त्यांनी एक फार सुंदर वाक्य बोलले.
की ते म्हणाले, सहजची आलो सहजची गेलो. ही जी काय बोलणी आहेत ना, ही केवळ नित्यतृप्त असलेला जी व्यक्ती आहे तीच करू शकते. किंवा स्वामी स्वरूपानंद जे आहेत रत्नागिरीचे, ते पत्र लिहिताना म्हणतात की शेवटी पत्राचा सगळी समाप्ती झाल्यानंतर नित्यतृप्त स्वामी स्वरूपानंद. अशी जी काय नित्यतृप्ती जी आहे ती मला प्राप्त होण्यासाठीच मला या तृप्तिदीपाचा किंवा या संपूर्ण पंचदशीचा विचार केला पाहिजे. कारण तृप्तीमध्ये समाधान आहे आणि शांती आहे. मग ही तृप्ती कशी आहे? तर ही तृप्ती निरपेक्ष तृप्ती आहे. कुठल्याही वस्तूवर आणि व्यक्तीवर अवलंबून नसलेली जी काय निरपेक्ष तृप्ती आहे ती मला कळली पाहिजे. कारण त्यामध्ये एक याज्ञवल्कांची प्रक्रिया सुद्धा आहे की जेव्हा आपल्याला दीपाचा विचार करण्याची वेळ येते तेव्हा याज्ञवल्क एक शेवटी प्रक्रियेच्या म्हणतात की मी गाढ झोपलो आहे, गाढ झोपेतली स्वप्ने मला कळतात का दिसतात. आता फार सुंदर कॅच आहे या विचारामध्ये. आणि ती गाढ झोपेत पडलेली जी स्वप्न आहेत ती मला कळतात, ती मला दिसत नाही. बहुतेक वेळी सगळे लोक दिसतात असंच उत्तर देतात. माझ्या श्रीगुरूंनी अनुग्रहाच्या वेळी आम्हाला ही प्रक्रिया सांगितली होती, त्यावेळी आम्ही सुद्धा दिसतात असंच म्हणालो होतो. म्हणून इथे हे जे काय कळणं जे आहे ते केवळ आत्मप्रकाशात कळणं आहे. आणि तो जो आत्मज्ञान प्रकाश आहे तो मात्र आत्मस्वरूपाचा आहे. आणि ते आत्मस्वरूप मी आहे. म्हणून दीप प्रकरणामध्ये कूटस्थ दीपाचा विचार करताना सुद्धा तो कूटस्थ चैतन्य मी आहे असा विचार मला करावाच लागेल. पुढचं जे काय 5 उपग्रुपचं जे काय एक प्रकरण आहे ते मात्र आनंद प्रकरण आहे की त्याला सगळ्यांना आनंद हाच लागतो. म्हणजे आनंद मला हवेच अशीच भाषा असते. म्हणून या आनंद प्रकरणामध्ये ब्रह्मानंदे अशा पद्धतीने सुरुवात केलेली आहे. ब्रह्मानंदे योगानंद हा, ब्रह्मानंदे विषयानंद हा, अशा पद्धतीने ते आनंद प्रकरण आपल्या पुढे येतं. आणि ते आनंद प्रकरण जेव्हा सांगायची वेळ येते त्यावेळी त्या आनंदाची मीमांसा केलेली की तो जो आनंद नावाचं जे तत्व आहे ते मात्र एकमेव अद्वितीयच आहे. म्हणजे एकमेव अद्वितीयच तो आनंद रूपतेने प्रगट होतं ते तत्व हे सांगण्याचा तिथे मोठा एक प्रयत्न आहे. कारण माझा जो विचार असतो सामान्य बुद्धीच्या माणसासारखा, तो विचार असं सांगतो की त्या विषयामध्ये आनंद आहे आणि तो विषयामध्ये आनंद आहे असा एक विचार करून मी त्या विषयांमध्ये आनंद भोगण्याचा प्रयत्न करतो. पण मला जेव्हा मी त्या सूक्ष्मतेने त्या विषयांच्या आणि त्या आनंदाचा विचार करायची वेळ येते तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की माझी अंतःकरण वृत्ती शांत झाल्यानंतर आनंद प्रगट होतो. जर का तो विषयांमुळे जर का झाला असता तर विषय अधिक भोगून तो आनंद द्विगुणित झाला असता. पण तो आनंद द्विगुणित होत नाही. एक विषय संपला की दुसरा विषय लागतो. म्हणून इथे काय आहे, या ब्रह्मानंदे विद्यानंद हाचाही विचार तसाच आहे की एखादी गोष्ट मला सहज प्रमेय या ग्रंथातलं कळून जातं आणि कळून गेल्यावरही मला आनंद होतो. मग तो जो आनंद आहे तो ब्रह्मानंदच आहे. तिथे पटवून देण्याचा एकच प्रयत्न केलेला आहे, तो ब्रह्मानंदच आहे. फक्त तो निरपेक्षपणे माझ्या अंतःकरणात सिद्ध झाला पाहिजे ही एक अट आहे. आणि निरपेक्षपणे जर का तो आनंद माझ्या अंतःकरणात प्रगट व्हावा असं वाटत असेल तर मग मला पुन्हा महावाक्यजन्य श्रवण केल्याशिवाय पर्याय नाही. आणि आपल्या विवेक प्रकरणामध्ये महावाक्य विवेक हा विचार सुद्धा आपल्या पुढे येणार आहे. आता मी समारोप करणार आहे. सुरुवात मी वंदन भक्तीने केली होती आणि आता मात्र शेवट पण अत्यंत महत्वाचा विचार मला बोलायचा आहे. कदाचित हा विचार तुम्हाला अवांतर वाटेल, पण काय आहे, माझ्या गुरूंची मला आज्ञा आहे. ती आज्ञा मी तुम्हाला आज सांगणार आहे की सरते शेवटी जेव्हा अभ्यास करताना विचार करायची वेळ येते तेव्हा भक्तीचा विचार हा करावा लागतो. आणि त्या ज्ञानप्रधानतेला म्हणजे ज्ञानप्रधान भक्तीला जर का प्रेमलक्षणा भक्तीची जोड असेल तर आपला अभ्यास अत्यंत सुलभ होतो. हे खरं महत्वाचं लक्षण आहे. पंचदशीचा संपूर्ण अभ्यास केल्यावर असं लक्षात येईल की पंचदशी हा ग्रंथ जवळजवळ 80% ज्ञानप्रधान आहे. पण जेव्हा ध्यानदीपाचा विचार करण्याची वेळ येते किंवा काही अंशी सगुणाचा विचार करण्याची वेळ येते
त्यावेळी तो सगुण विचार जो आहे तो भक्तिशास्त्रातला विचार आहे. आणि भक्तिशास्त्र हे परिपूर्ण शास्त्र, आणि अशा परिपूर्ण शास्त्राला धरून जर आपण आपला अभ्यास केला तर मात्र आपला अभ्यास लवकर पूर्ण होण्याची व्यवस्था आहे. आणि भक्तीमध्ये प्रेमभाव म्हणजे त्या स्वरूपाचा प्रेमभाव, कैसा माझ्या विठ्ठलाचा प्रेमभाव, देव तोची गुरु होय. म्हणजे याचा अर्थ काय आहे की हे जे विठ्ठल नावाचं तत्व आहे, म्हणजे जे सगुण तत्व आहे तेच निर्गुण रूप आहे, हा विचार आपल्याला कुठेतरी करावा लागेल. आणि तो जर केला तर माझं साधन अधिक सुलभ होण्याची व्यवस्था आहे. आणि त्या सुलभतेमध्ये काही मी संतांची म्हणणी सांगणार आहे, काही संतांच्या मांडण्या सांगणार आहेत. आणि ती मांडणी मी बोलताना असं म्हणतो की समर्थ असं म्हणतात, भक्तीचेन योगे देव निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव इये ग्रंथी. म्हणजे त्यांनी ज्ञानप्रधानता लिहिली नाही काय, ज्ञानप्रधानता लिहिलेली आहे, पण ती लिहित असताना सुद्धा प्रेमलक्षणा भक्तीचा ज्ञानलक्षणा भक्तीबरोबर विचार केलेला आहे. नंतर ज्ञानदेवांनी सुद्धा तो केलेला आहे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण, तू एकू गोविंदू रे. म्हणजे हा जो निर्गुण हरी आहे तोच काय झालाय, तो सगुण झालाय. आणि तो सगुण झालाय तर मग त्याला आपण नाकारायचं कशाला. त्या सगुण भक्तीचाही आपण आनंद घ्यावा. किंवा श्री ज्ञानदेव म्हणतात, भरला गणदाट हरी दिसे, किंवा रीता ठाव या राघवे विण नाही, त्रिभुवन संचले विठ्ठले गा. भक्तीचा विषय आला तर तो खूप मोठ्या आनंदाचा विषय असतो. माझ्या श्री गुरूंनी ज्ञानेश्वरीचं आशीर्वचन करताना त्या ज्ञानलक्षणा भक्तीला, त्या प्रेमलक्षणा भक्तीचा सुद्धा ओलावा असला पाहिजे. कारण एक जणांनी माझ्या पुढे असं बोलून दाखवलं होतं की पंचदशीचा अभ्यास तुम्ही सुरू करणार आहात, हे अगदी मला मान्य आहे, पण पंचदशी अत्यंत वृक्ष आहे. पण मी त्यांना तेवढंच सांगितलं की तुम्ही आज निदान प्रस्तावना तरी प्रास्ताविक ऐका, कारण पंचदशीला माझ्या श्री गुरूंनी अनेक संतांचा आधार घेतलेला आहे. आणि संतांची सगळी वचनं ज्ञान आणि भक्ती यांनी पूर्ण आहेत. आणि जर का ज्ञान आणि भक्ती यांनी पूर्ण जर असतील तर आपल्याला या पंचदशीच्या ग्रंथामध्ये सुद्धा तो भक्तीचा ओलावा म्हणजे ज्ञानप्रधानतेला त्या प्रेमलक्षणा भक्तीचा जो विचार आहे तो विचारही पूर्ण होईल. किंवा शास्त्र विचार करताना सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारासार विचारे संतासंगी. म्हणजे सगुण आणि निर्गुण या दोघांमध्ये भेद न करता दोन्ही भागामध्ये ऍडव्हान्टेज घ्यावा. निष्काम कर्मोपासना, पुन्हा ज्ञानरूपतेचा जो शब्दज्ञानाच्या स्तरावर असलेला विचार, आणि त्यानंतर त्याप्रमाणे माझं जीवन जगून आत्मस्वरूपाच्या आनंदरूपतेचा अनुभवापर्यंतचा विचार. या सर्व गोष्टी प्रूव्ह होऊ शकतात. पण या जोडीला, ज्ञानप्रधानतेला जर भक्तीची जोड असेल तर मात्र काय आहे, तो अभ्यास अधिक सुलभ होण्याची व्यवस्था आहे आणि तो अभ्यास अधिक आनंददायक होईल. त्या अभ्यासामध्ये शास्त्र प्रचुरतेचा मोठा भाग राहणार नाही. नाहीतर काय होऊन जातं, काही बोललं की मग जे शास्त्र प्रचुर बोलणारे जे असतात ते मग एकदमच बोलून जातात की ब्रह्मदृष्टीने सृष्टीचा त्रैकालिक अत्यंता भाव आहे. आणि आता हा असा अत्यंता भाव सांगणारा या समोर तो माणसांसमोर बोलत असतो आणि त्या सर्वांना स्वीकारून बोलत असतो. म्हणून त्रैकालिक अत्यंता भाव सांगण्यापेक्षा बाधभाव सांगितला तर काय आहे, मजा आहे की नाही. मग आता बाधभाव सांगताना की ही जीवसृष्टी बाधित झाली पाहिजे, पण बाधित करताना सुद्धा मात्र जे सगुण तत्व आहे ते सुद्धा कसं आहे, ते अबाधितच आहे, असा आतमध्ये विचार करून जर का त्यांनी अभ्यास केला तर तो सहजच त्या आनंदाशी एकरूप होऊ शकतो आणि भक्तीच्या निमित्ताने तो सहज आपला आनंद व्यक्त करू शकतो. खुद्द भगवान श्रीकृष्ण सुद्धा अशा पद्धतीने आनंद व्यक्त करायला विसरलेले नाहीत. ते स्वतः म्हणालेले आहेत की माझ्या म्हणूया देवघरातले देव हे भक्त सुदामा आहेत, भक्त प्रल्हाद आहेत. मग त्या सगळ्या नामावलीमध्ये माझं नाव का येऊ नये. पण या पंचदशीच्या अभ्यासाबरोबर आपण जर थोडा भक्तिशास्त्राचा ओलावा ज्ञानप्रधानतेला केला, जोड देता आली तर ती आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओढून ताडून गोष्टी होणार नाहीत, पण काही अंशी जिथे जिथे आपल्याला भक्तिप्रधान विचार या ज्ञानप्रधानतेच्या विचाराला जेव्हा सांगड घालणारा ठरेल त्या त्यावेळी आपण तसा विचार करूया. आज आपल्या अभ्यासाचं जे प्रास्ताविक आहे ते सांगून पूर्ण झालेलं आहे. तर पुढच्या अभ्यासापासून
आपण तत्वविवेकाला सुरुवात करूया, तत्वविवेक अभ्यासाच्या प्रकरणाला सुरुवात करूया. तोपर्यंत आज मात्र थांबूया. हरिओम तत्सत. रामकृष्ण हरी.